नमस्कार मित्रांनो, मी सूरज साहसवरती तुमचं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये मी गुणाकाराच्या अशा काही महत्त्वाच्या शॉर्ट ट्रिक्स इन्क्लूड केलेल्या आहेत की जर त्या तुम्ही शिकला तर तुम्ही तो गुणाकार अगदी तोंडी कराल। मी यामध्ये अशा शॉर्ट ट्रिक्स टाकलेल्या आहेत की ज्या तुम्ही इथे शिकाल आणि त्या तुम्ही एक्झाममध्ये रिअल टाइममध्ये इम्प्लिमेंट करू शकता। तर मित्रांनो, लेक्चरला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण शिकणार आहे की 2 अंकी संख्यांना 11 ने कसं गुणायचं। तर मित्रांनो, फॉर एक्झाम्पल मला 12 ला 11 ने गुणायचं आहे, तर ट्रॅडिशनल वेने मी कसं उत्तर काढेन, तर 11 गुणिले 2 करेन। 11 दुने 22, आजच्याला 2, त्यानंतर 11 एक्के 11, 11 आणि 2 13। अशा प्रकारे 12 गुणिले 11चं उत्तर माझं किती आलं, 132। पण मित्रांनो, मी आता जी काही तुम्हाला ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिकने हे उत्तर तुमचं 5 सेकंदाच्या आत तर निघेलच आणि अचूकही निघेल। ही ट्रिक काय आहे, लक्ष देऊन बघा। तर मला 12 ला 11 ने गुणायचं आहे, तर मी काय करेन, हा 1 आणि 2 हा सेपरेटली 1 आणि 2 सेपरेट लिहिला। त्यानंतर ह्या 2 अंकांची बेरीज करेन। 1 आणि 2 यांची बेरीज किती होते, 3 होते, तर मी आलेली बेरीज ही मध्यभागी लिहिली। अशा प्रकारे माझं उत्तर 132 आलं। मित्रांनो, अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ। 17 गुणिले 11, मी काय करेन, 1 आणि 7 वेगवेगळा लिहिला। त्यानंतर ह्या 2 अंकांची बेरीज करेन। 1 आणि 7 किती झालं, 8, जो उत्तर येईल ते मध्ये लिहिल। अशा प्रकारे माझं उत्तर काय आलं, 187। मित्रांनो, मी अजून एक उदाहरण घेतो। 27 गुणिले 11, आता मित्रांनो 27 गुणिले 11 करायचं आहे, तर 27 गुणिले 11ला मी काय करेन, 2 आणि 7 बाजूबाजूला लिहिलं। त्यानंतर ह्या दोघांची बेरीज करेन। 7 आणि 2 9, आणि जी बेरीज येईल ती मध्यभागी लिहिन। अशा प्रकारे माझं 27 गुणिले 11चं उत्तर 297 आलो। मित्रांनो, अजून एक उदाहरण घेऊ। 19 गुणिले 11, आता मी इथे नेहमीप्रमाणे 1 आणि 9 लिहिलं। त्यानंतर या 2 अंकांची बेरीज केली। 1 आणि 9 यांची बेरीज किती आली मित्रांनो, 10 आली। आता आत्तापर्यंत जी आपण उदाहरणं बघितली, 12 गुणिले 11, 17 गुणिले 11, 27 गुणिले 11, याच्यामध्ये 2 अंकांची बेरीज जी आपण करत होतो ती 1 अंकीच येत होती। 2 आणि 1 3, आणि ती आपण मध्यभागी लिहित होतो। 7 आणि 1 8 ती मध्यभागी लिहित होतो। 7 आणि 2 9 ती मध्यभागी लिहित होतो। आता इथे पहिल्यांदा काय होतंय, 1 आणि 9 यांची बेरीज केल्यानंतर जे काय उत्तर येतंय ते 2 अंकी येतंय। तर मग काय करायचं, आता 1 आणि 9 उत्तर काय आलं, 10 आलं। तर 10 आल्यानंतर तुम्ही काय करा, 0 इथे लिहा, म्हणजे एकक इथे लिहा आणि दशक इथे लिहा, आणि यांची बेरीज करा, 209। मी काय केलं बघा मित्रांनो, 19 गुणिले 11 मला करायचं होतं। नेहमीप्रमाणे 1 आणि 9 बाजूला लिहिलं। त्यानंतर 1 आणि 9 ह्या अंकांची बेरीज केली। 1 आणि 9 किती असतं, 10 असतं। 0 इथे लिहिला, 1 इथे लिहिला, ह्या 1 1ची बेरीज केली, 2 आली, बाकीचं आहे असं लिहिलं, उत्तर आलं 209। अजून एक मित्रांनो आपण एक्झाम्पल घेऊया। जसं की मला 29 गुणिले 11 करायचे। आता 29 गुणिले 11 करायचं, तर मी काय करेन, नेहमीप्रमाणे 2 आणि 9 बाजूला लिहीन। त्यानंतर जे अंक आहे त्यांची बेरीज करेन। 9 आणि 2 किती झाले, 11 झाले। 1 इथे लिहिला, 1 इथे लिहिला, 2 आणि 1 3, हे 19। 29 गुणिले 11चं उत्तर किती आलं, 319। तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच की 2 अंकी संख्यांचा जर आपल्याला 11 ने गुणाकार करायचा असला तर ह्या ट्रिकने तो किती सोपा होतो। तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता, 2 अंकी कोणतीही संख्या घेऊ शकता आणि त्याचं उत्तर एवढ्याच स्पीडने काढू शकता। आणि आता ही तुमची सुरुवात आहे, मी लिहून सांगितलं की हे कसं करायचं, पण मित्रांनो हे तुम्ही अगदी तोंडी पण करू शकता। जसं की 47 गुणिले 11 काय, तर मी लगेच उत्तर सांगेन 517। तर मित्रांनो हे इतकं सोपं आहे। जसं की बघा, 47 गुणिले 11 मला करायचं आहे, 4 7 लिहिलं, त्यानंतर 7 आणि 4 11, 1 इथे 1 इथे, 4 आणि 1 5, 517 बघा। तर जसं जसं तुम्ही याचं प्रॅक्टिस, ही ट्रिक तुम्ही वापराल, प्रॅक्टिस थोडी जास्त कराल, हे तुम्हाला तोंडी पण यायला लागेल। तर मित्रांनो, आपण नेक्स्ट ट्रिककडे जाऊया। नेक्स्ट ट्रिकमध्ये आपण मित्रांनो काय शिकणार आहे, तर 2 अंकी संख्या ज्यांचे दशक सारखे आहे व एककाची बेरीज 10 होते त्यांचा गुणाकार कसा करायचा। टायटलवरती जाऊ नका, नेमकं या गणितांमध्ये आपण कोणत्या प्रकारचे गुणाकार शॉर्ट ट्रिकने फास्ट करायला शिकणार आहे हे पहिलं आपण बघूया। जसं की 21 गुणिले 29 यांचा मला गुणाकार करायचा आहे। जर आपण पारंपरिक पद्धतीने यांचा गुणाकार करायला गेलो तर आपल्याला भरपूर वेळ लागेल, पण 21 गुणिले 29 हे मला दिसले तेव्हा मी ह्याच्यामध्ये काही गोष्ट नोटीस केल्या। काय नोटीस केल्या बघा, याच्यामध्ये जे टेन्स व्हॅल्यू आहेत, दशक आहेत, ती सेम आहेत। इकडे पण 2 आहे, इकडे पण 2 आहे, ओके, दशक सारखे आहेत। त्यानंतर मी एककाकडे बघितलं तर इथे 1 आणि 9 हे अंक आहेत, आणि 1 आणि 9 यांची बेरीज किती होते, 10 होते। किती होते, 10 होते। एककांची बेरीज काय होते, 10 होते। तर जेव्हा जेव्हा अशा टाईपचे प्रॉब्लेम येतील तो गुणाकार आपण कसा करायचा बघूया।
तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर एककांचा गुणाकार करायचा आहे. आता 1 × 9, 1 × 9 केलं तर याचं उत्तर किती येईल मित्रांनो, 9 येईल. तर इथे आपण 9 लिहिलं, पण हे तुम्हाला जे 9 आहेत हे 2 जागांवरती लिहायचे आहेत. तर आपण कसं 9 लिहिणार, 0 9 लिहिणार, लिहिलं 2 जागांवरती. त्यानंतर मित्रांनो जे दशक आहेत त्यांच्यामध्ये एक जे दशक आहे त्याची पुढची किंमत घ्यायची. जसं की 2च्या पुढे काय येतं, 3 येतं, तर 2च्या पुढची संख्या येते लिहा आणि त्यानंतर पुन्हा दशकांचा गुणाकार करा. 3 दुने 6. अशा प्रकारे 21 × 29चं उत्तर किती आलं, 609. असंच मित्रांनो अजून एक उदाहरण घेऊ. 22 × 28. आता 22 × 28 जर ट्रॅडिशनल वेने करायला गेलो तर किती वेळ लागेल, पण ह्या ट्रिकचा वापर केला जसं की मला लगेच दिसलं की बाबा यांचं काय आहे, दशक समान आहे आणि एककाची बेरीज 10 होते. तर मी काय करणार, 8 दुने 16 एककाचा गुणाकार पहिला करणार, तो 2 जाग्यांवरती आला पाहिजे आणि त्यानंतर एक जे दशक आहे त्याची पुढची किंमत घेणार. 2च्या पुढे काय येतं, 3 येतं, 3 दुने 6 करणार. अशा प्रकारे 22 × 28चं उत्तर माझं किती आलं, 616. कोणताही प्रॉब्लेम आपण घेऊ शकतो. अजून एक उदाहरण घेऊ. 33 × 37. काय करणार मी, 33 × 37 बघितल्या माझ्या लक्षात आलं यांचं दशक समान आहे आणि एककांची बेरीज किती होते, 10 होते. तर मी काय करणार, एककांचा गुणाकार करणार. 7 त्रिक 21 आणि त्यानंतर 3च्या पुढचा अंक लिहिणार. 3च्या पुढे काय येतं, 4 येतं आणि या दोघांचा गुणाकार करणार. 4 त्रिक 12 म्हणजे 33 × 37चं उत्तर किती येतं, 1221. अजून एक उदाहरण घेऊ मित्रांनो. 74 × 76. इथे काय होतंय, बघितल्या माझ्या लक्षात आलं की इथे दशक सेम आहेत आणि एककांची बेरीज किती होते, 10 होते. तर मी काय केलं, एककांचा गुणाकार घेतला. 6 चौक 24. त्यानंतर दशकातली एक किंमत पुढे सरकवली. 7च्या पुढे काय येतं, 8 येतं आणि 8साठी 56 असा गुणाकार केला. म्हणजे 74 × 76चं उत्तर किती आलं, 56 24. मित्रांनो जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल हे तुम्ही तोंडी पण करू शकता. अजून एक आपण मित्रांनो उदाहरण घेऊ. 55 × 55. आता 55 × 55 मध्ये काय मी बघितलं, यांचं दशक समान आहे आणि इथे काय होतंय रे, जे एकक आहेत त्यांची बेरीज पण 10 होते. तर मी काय करणार, 5 5 25 एककांचा गुणाकार केला. त्यानंतर जो 5 आहे त्याच्या पुढचा अंक घेणार. 5च्या पुढे काय येतं, 6 येतं. दशकामध्ये पुढचा अंक घेतला एका प्लेसला आणि त्यांची पुन्हा एकदा गुणाकार केला. 6 पंचे 30. अशा प्रकारे उत्तर माझं किती आले, 55 × 55 किती आलं, 30 25. तर मित्रांनो ही जी ट्रिक आहे ती आपण 5ने ज्यांचा शेवट होतो त्या संख्यांचा वर्ग काढण्यासाठी करतो. जसं की 75 × 75 करायचं आहे. तर इथे पण आपण ही जी ट्रिक आहे हीच वापरतो. याच्यामध्ये काय करतोय, एककांचा गुणाकार 5 5 25. त्यानंतर एक अंक पुढचा घेतोय आणि 8साठी 56. जर तुमच्यापैकी कोणी माझी कोणताही वर्ग 10 सेकंदामध्ये कसा काढायचा ही व्हिडिओ बघितली असेल तर त्याला ही ट्रिक माहीत असेल. तर मित्रांनो अजून एक उदाहरण घेऊ. काय उदाहरण घेता येईल, 87 × 83. तुमच्या नजरेतच तुम्हाला दिसलं पाहिजे की ते काय, जे दशक आहेत ते समान आहेत आणि एककांची बेरीज किती होते, 10 होते. लगेच तुम्हाला काय करायचं, एककांचा गुणाकार. 7 त्रिक 21. त्यानंतर एक दशक काय करायचं आहे, त्याची पुढची किंमत घ्यायची. 8च्या पुढे काय येतं रे, 9 येतं. त्यानंतर परत पुन्हा काय करायचं आहे, दशकांचा गुणाकार. मग 9 आणि 8चा गुणाकार केला. 8 9 किती येतं, 72 येतं. 87 × 83 तर उत्तर किती येणार, 72 21. तर मित्रांनो अशा प्रकारे 2 अंकी संख्या ज्यांचे दशक सारखे आहेत आणि एककाची बेरीज 10 होते त्यांचा गुणाकार फास्ट कसा करायचा हे आपण शिकलेलो आहे. तर मित्रांनो आपण नेक्स्ट ट्रिककडे जाऊया. नेक्स्ट ट्रिकमध्ये मित्रांनो काय शिकणार आहे की 2 अंकी संख्या ज्यांचा शेवट 1 ने होतो त्यांचा गुणाकार कसा करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, 41 × 51. ह्या दोन्ही पण 2 अंकी संख्या आहेत. त्यानंतर या दोघांचा पण शेवट कितीने होतोय, 1 ने होतोय. तर जर तुम्हाला अशा संख्या दिसल्या तर त्यांचा गुणाकार फास्ट कसा करायचा बघून घ्या. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर यांचे जे दशक आहेत त्यांचा गुणाकार करायचा आहे. 4 आणि 5चा तुम्ही गुणाकार केला, 5 किती होतं रे, 20 होतं. त्यानंतर काय करायचं आहे, ह्या दोन्ही अंकांचा पुन्हा एकदा बेरीज करायची. 5 आणि 4 यांची बेरीज किती येते, 9 येते, लिहिली. आणि त्यानंतर शेवटी 1 लिहायचं आहे. पुन्हा एकदा बघूया. 31 × 21. बघितल्या आपल्या लक्षात आलं 2 अंकी संख्या आहेत, शेवट 1 ने होतोय. गुणाकार कसा करायचा, पहिलं दशक जे आहेत दोघांचे त्यांचा गुणाकार करायचा. 3 दुने 6. त्यानंतर काय करायचं, दोघांची बेरीज. 3 आणि 2 5 आणि शेवटी 1.
अजून एक मित्रांनो उदाहरण घेऊ. 31 गुणिले 41. बघितल्या आपल्याला लक्षात आलं 2 अंकी संख्या आहेत, शेवट 1 ने होतो. काय करणार? 4 त्रिक 12, 2 दशकांचा गुणाकार, त्यानंतर दोघांची बेरीज, 4 आणि 3 7 आणि शेवटी 1. उत्तर 1271 आलं. 71 गुणिले 81. बघितल्या आपल्याला लक्षात आलं 2 अंकी संख्या आहे, शेवट 1 ने होतोय. तर आपण कसं करणार? जे दशक आहेत त्यांची काय करणार? गुणाकार करणार. 7 8 56. त्यानंतर काय करणार? त्यांची बेरीज करणार. 7 आणि 8ची बेरीज किती होते रे? 15 होते. आत्तापर्यंत जेवढी उदाहरणं आपण बघितली त्याच्यामध्ये जसं की आपण हे उदाहरण बघितलं 31 गुणिले 41, याच्यामध्ये काय करत होतो आपण? 4 त्रिक 12, 4 आणि 3 7 आणि इथे 1 लिहित होतो. तर हे जे 2 अंक आहेत ह्यांची बेरीज 1 अंकी येत होती, पण इथे काय होते? बेरीज 2 अंकी येते. तर काय करणार आपण? पण आपल्याला तर इथे 1 अंक लिहायचा आहे. तर मग काय करायचा? 1 अंक लिहून टाकायचा. आता 7 आणि 8ची बेरीज किती होते? 15 होते. तर जो 5 आहे तो इथे लिहून टाकायचा आणि जो 1 आहे, जो काही पुढचा नंबर येईल तो पुढच्या अंकामध्ये मिळवायचा. आता 5च्या पुढचा अंक कोणता? इथे 6 आहे, तर 6 मध्ये 1 मिळवा. 6 ने किती झाला? 7 झाला आणि शेवटी 1 आहे असा लिहिचा. मित्रांनो अजून एक उदाहरण घेऊ जेणेकरून तुम्हाला हे समजेल. 81 गुणिले 91. काय करणार आपण? 8 आणि 9चा गुणाकार. 8 9 72, त्यानंतर 8 आणि 9ची बेरीज. 8 आणि 9 किती होतं रे? 17 होतं. 7 इथे लिहिला, 1 पुढे टाकला. 2 आणि 1 किती झाले? 2 आणि 1 किती झाले? 3 झाले आणि त्यानंतर 1 शेवटी लिहून टाकला. मित्रांनो अजून एक उदाहरण घेऊ. काय उदाहरण घेता येईल आपल्याला? 81 गुणिले 41. काय करणार रे? 8 चोक 32, त्यानंतर इथं 8 आणि 4 किती होतात? 12 होतात. 2 इथे लिहिला, 1 पुढच्या आकड्यात टाकला. 2 आणि 1 किती येतो? इथं होणार 3 आणि शेवटी 1 आहे असाच लिहिला. तर मित्रांनो अशा प्रकारे 2 अंकी संख्या ज्यांचा शेवट 1 ने होतो त्यांचा गुणाकार आपण कशा पद्धतीने लवकरात लवकर करू शकतो हे आपण शिकलेलो आहे. तर मित्रांनो आपण पुढच्या ट्रिककडे जाऊया. पुढच्या ट्रिकमध्ये आपण 11 ते 19 मधील संख्यांचा गुणाकार कसा फास्ट करायचा हे बघूया. जसं की आता 11 गुणिले 17 याचा गुणाकार जर आला तर तुम्ही मी अगोदर जी तुम्हाला 11ची ट्रिक सांगितलेली त्यानंतर फास्ट काढू शकता. जसं की काय? 1 7 लिहिला आणि ह्या 2 अंकांची बेरीज केली, 187 उत्तर आलं. पण आता ह्या ट्रिकमध्ये कसं आपण सोडवणार ते बघा. आता 11 गुणिले 17 आलं तर काय करायचं रे? कोणत्याही संख्या, आता समजा 11 तुम्ही पकडली तर 11 मध्ये ह्या खालच्या संख्येचे 7 मिळवायचे. तर 11 आणि 7 किती होतात रे? 11 आणि 7 किती होतात? तर 18 होतात. बेरीज इथे लिहा आणि त्यानंतर जे एककाला जे 2 अंक आहेत त्यांचा गुणाकार करून खाली लिहिचा. 7 1 7, 187 उत्तर आलं. जसं की आता पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो 11 गुणिले 17 होतं. तर आता ह्यावेळी आपण 11 घेतला, इकडच्या बाजूला आपण 17 घेऊ. 17 पूर्ण अंक घ्यायचा, त्याच्यामध्ये दुसऱ्या अंकाचा एकक अंक मिळवायचा. 17 आणि 1 किती होतं? 18 होतं आणि पुन्हा एकक जे आहेत त्यांचा गुणाकार करायचा. 7 1 7. अजून एक मित्रांनो उदाहरण घेऊ. जसं की 19 गुणिले 17. आता इथे काय करता येईल बघा. काय करणार आपण? 19 घेऊया आणि 19 मध्ये 7 मिळवूया. 19 आणि 7 किती होतात रे मित्रांनो? 19 आणि 7 किती होतात? तर 19 आणि 7 26 होतात. त्यानंतर काय करणार? तर इथे जे एककाला अंक आहेत त्यांचा गुणाकार करणार. 7 9 किती होतं? 63 होतं. तर इथे काय करणार आता? 63 इथे तर आपल्याला एककाला एकच अंक लिहायचा आहे, तर काय करणार? 63चा 3 येथे लिहिणार आणि 6 पुढच्या अंकामध्ये मिळवणार. आता इथे 6 मिळवल्यानंतर काय होणार? 6 6 12. तर हे 3 आहे असं लिहिलं, त्यानंतर 6 6 12 आणि 1 पण पुढच्या अंकामध्ये मिळवला. 323 आपलं उत्तर आलं. 19 गुणिले 17 किती होतं? 323. मित्रांनो अजून एक उदाहरण घेऊ. जसं की आपल्याला 18 गुणिले 14 करायचं. काय करणार रे? आता 14 मध्ये 8 मिळवू. 14 आणि 8 किती झालं? 14 आणि 8 झालं 22. 22 लिहून टाकलं. त्यानंतर हे जे एककाला अंक आहेत त्यांचं काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. 8 चोक 32. 32 मधले 2 आपण इथे लिहिले आणि 3 खाली लिहून टाकलं. त्यानंतर जे आहे असं लिहिणार. 2च्या जागी 2, त्यानंतर 3 आणि 2ची बेरीज 5 आणि हे 2 आहे असेच. अशा प्रकारे 18 गुणिले 14चं उत्तर किती आलं? 252. मित्रांनो अजून काही उदाहरण घेऊया. जसं की 17 गुणिले 12 हे आपण सोडवू शकतो. आता 17 एक अंक घेतला, त्याच्यामध्ये दुसऱ्या अंकाचा एकक अंक मिळवला. 17 आणि 2 किती होतं? 19 होतं आणि दोघांची पुन्हा काय केला? गुणाकार केला एककांचा. 7 दुने 14, 4 इथे लिहिलं आणि 1 इथे मिळवला.
4 आहे असं लिहिलं, 19 आणि 1 20, उत्तर आलं 204. तर मित्रांनो अशा प्रकारे 11 ते 19 मधील संख्यांचा गुणाकार कसा फास्ट करता येईल हे आपण शिकलेलो आहे. मित्रांनो नेक्स्ट ट्रिककडे जाऊया. तर मित्रांनो इथून पुढे आपण 5च्या पटीत ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार कसा करायचा शिकणार आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला हा 5ने गुणाकार कसा करायचा हा शिका आणि हीच कन्सेप्ट आपण इथून पुढच्या प्रत्येक ट्रिकमध्ये वापरणार आहे. तर कसं, तर नेमकं काय आपण शिकणार आहे बघूया. 182 आहे असं लिहिलं. आता लक्षात घ्या 5 म्हणजे काय रे. 5 म्हणजे काय, 10 भागिले जर 2 केलं तर उत्तर 5च येतं ना. बे 1 बे, बे 5 10, बरोबर ना. तर मग हे 5 आहे ते आपण 10 भागिले 2 ह्या फॉर्ममध्ये इथे लिहूया. तर ॲक्च्युली मग आपल्याला इथे काय करायचं, आता 182 गुणिले 5 विचारले, पण आपण काय करणार 182 गुणिले 10 भागिले 2 करणार. म्हणजेच काय, तर 182 जो काही अंक असेल त्याचं तुम्हाला अर्ध करायचं आहे. तर 182चं तुम्ही अर्ध केलं, 182चं अर्ध करणं तो सोपं आहे, त्याला 2 भागायचे. 182चं अर्ध किती होणार रे, बे 9 18 आणि बे 1 बे, आणि त्यानंतर जे काय उत्तर येईल त्याला काय करायचं, फक्त 10ने गुणायचे, म्हणजे 1 0 मिळवायचा आहे. म्हणजेच मित्रांनो कोणत्याही संख्येचा जर तुम्हाला 5ने गुणाकार करायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय, ती संख्या अर्धी करायची आणि तिच्या पुढे 1 0 लावायचा. जसं की 18 गुणिले 5 करायचे. काय करायचं, 18चं अर्धी, 18ला अर्ध करायचं. 18चं अर्ध किती येतं, 9 येतं आणि पुढे 1 0 लावायचं, उत्तर आलं 90. अजून एक उदाहरण घेऊ. 17 गुणिले 5 करायचे. आता 17चं आपण काय करणार, अर्ध घेणार. 17चं अर्ध किती होतं रे, 8.5 होतं. किती होतं, 8.5. आणि आपण काय करणार इथे 0 लावणार. 0 लावतो म्हणजे आपण ॲक्च्युली काय करतोय, तर त्याला 10ने गुणतोय. म्हणजे आता 8.5ला 10ने गुणलं तर उत्तर किती येणार, 85 येणार. 17 किती असतं, 85 असतं. अजून काय मित्रांनो उदाहरण घेऊ. 212 गुणिले 5 करायचे. तर मी काय करणार, ह्या 212चं अर्ध घेणार. 212ला हाफने डिवाइड, 212ला 2ने डिवाइड करणार. तर बे 1 बे 0 आणि बे 1 12. जे उत्तर आलं त्याच्यामध्ये काय करणार, पुढे 0 मिळवणार. 1060. 212 गुणिले 5 उत्तर किती येतं, 1060. मित्रांनो अजून एक उदाहरण घेऊ. 884 गुणिले 5 करायचे. काय करणार रे, जो काही अंक आहे त्याला काय करणार मी, अर्ध करणार. म्हणजेच काय, 2ने भागणार. बे 4 8, बे 4 8 आणि बे 2 4. अर्ध्याने भागलं त्यानंतर काय करणार, पुढे 0 मिळवणार. म्हणजे 884 गुणिले 5चं उत्तर किती येतं, 44 20. मित्रांनो जे आपण कोणत्याही संख्येचा 5ने गुणाकार करायला जी ट्रिक वापरली किंवा जी कन्सेप्ट वापरली तीच कन्सेप्ट आता आपण इथून पुढे कंटिन्यू करणार आहे. तर मित्रांनो आता आपण कोणत्याही संख्येचा 15ने कसा गुणाकार करायचा हे शिकूया. फॉर एक्झाम्पल 18 गुणिले 15 घेऊ. आता मी इथे ट्रॅडिशनल वेने गुणाकार केलं तर काय करणार, 15 8 120, हातच्याला गेले 12, 15 1 15, 15 आणि 12 किती होतं तरी, 15 आणि 2 17, 17 आणि 10 27, उत्तर किती आलं 270. जी कन्सेप्ट आपण 5ने गुणाकार करताना वापरली तीच कन्सेप्ट इथे वापरणार आहे. जसं की 18 गुणिले 15. 15 म्हणजे काय असतं रे, 15 म्हणजे काय असतं, 10 अधिक 5 असतं ना, 10 अधिक 5 असतं. तर आपण काय करणार, पहिली 10 पट घेणार. जे उत्तर, जे प्रश्न विचारलाय त्याची 10 पट घेणार. जसं की 18ची 10 पट किती असते, 8 10 किती असतं 180, आणि त्याच्यामध्ये काय करणार 18ची 5 पट मिळवणार. आता 18ची 5 पट आपण कोणत्याही संख्येला 5ने कसं गुणायचं ऑलरेडी शिकलोय. काय करतो, त्या संख्येला अर्धी करतो, 18चा अर्ध 9 आणि पुढे 0 जोडतो, आणि ह्या जे दोन उत्तर येतील ह्यांची आपण बेरीज करणार. 0 आणि 18 9 किती असतं 27. म्हणजेच 18 गुणिले 15 किती येणार 270. मोठ्या संख्येचाही आपण असा गुणाकार करू शकतो, जसं की 228 गुणिले 15. ह्या संख्येचा मला काय करायचं आहे, 228ला 15ने गुणायचं. मी काय करणार, पहिली 228ची 10 पट घेणार. किती आली 228ची 10 पट, 228 0 आली. त्यानंतर 228ची 5 पट घेणार. 5 पट किती असते 228ची, तर तिला अर्ध करणार आणि पुढं 0 जोडणार. 228ला अर्ध केलं उत्तर किती येणार 1 1 4 आणि पुढे 0 जोडणार. ह्या दोघांची काय करणार, बेरीज करणार. ह्या दोघांची आपण बेरीज करूया. 0 0 0, 8 आणि 4 12, त्यानंतर 11 आणि 1 12, 12 आणि 22 किती झाले रे, 22 आणि 11 किती झाले 33, आणि 33 आणि 1 किती झाले 34. तर उत्तर किती आलं 34 20. 228 गुणिले 15चं उत्तर किती आलं 34 20. मित्रांनो अजून काही उदाहरण घेऊ. जसं की 188 गुणिले 15 करायचे. काय करणार, 188ची 10 पट घेणार. 188ची 10 पट किती असते
188 0 आणि पुन्हा एकदा काय करणार तिची 5 पट घेणार. 188 5 पट कशी घेणार तर 188ला अर्ध करणार पुढे 0 जोडणार. अर्ध किती येणार 92 18 42 8 आणि पुढे 0. ह्या दोघांची बेरीज करणार 0 0 0 8 आणि 4 12 9 दुने 18 आणि इथे 1 2 28 20 128 188 गुणिले 15 चं उत्तर किती असतं 28 20. अशाच प्रकारे आपण आता पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. पुढची कन्सेप्ट काय मित्रांनो कोणत्याही संख्येला 25 ने गुणाकार कसा करायचा. जसं की फॉर एक्झाम्पल 400 गुणिले मला 25 करायचे तर ट्रॅडिशनल वेने उत्तर सोपं निघणार 25 0 0 25 0 0 25 चोक 100. पण विचार करा इथे 400च्या ऐवजी 414 असतं किंवा 915 असतं किंवा 8000 असतं किंवा 8715 असतं म्हणजे काही असतं तर मात्र आपल्याला गुणाकार करायला जास्त वेळ गेला असता. तर इथे ही ट्रिक तुम्हाला कामाला पडेल. तर तुम्हाला काय करायचं आहे इथे जी कोणती संख्या असेल जिचा तुम्हाला 25 ने गुणाकार करायचा आहे तिचं तुम्ही काय करायचं तिला 4 ने भागून टाकायचं. जसं की आता इथे 400ला काय करा 4 ने भागा. भागलं तर 400ला 4 ने भागल्या उत्तर किती येईल 100 येईल. मग जे उत्तर येईल तिला 100 ने गुणा. 100 गुणिले 100 किती येतं रे 10,000 येतं. अजून एक उदाहरण घेऊ 817 गुणिले 25. आता 817ला काय करणार आपण 4 ने भागणार. 4 दुने 8 0 त्यानंतर 4 चोक 16 परत इथे काय 10 राहिले पॉईंट घेतला परत इथे काय येणार 0.25 येणार. आता हे जे उत्तर आले त्याला काय करणार 100 ने गुणणार. 100 ने गुणल्यानंतर उत्तर काय येणार 204 25. म्हणजे ॲक्च्युली आपण काय करतोय 25 ने गुणण्याच्या ऐवजी जो अंक आहे तिला काय करतोय 4 ने भागतोय आणि 100 ने गुणतोय. पण आपण असं का करतोय त्या अंकाला आपण 4 ने भागतोय आणि 100 ने का गुणतोय. तर आता तुमच्या लक्षात येईल इथे हे 100 भागिले 4 हे अल्टिमेटली काय आहे 25 आहे. म्हणजेच काय 25ला आपण 100 भागिले 4च्या फॉर्ममध्ये मांडतोय जेणेकरून आपल्याला काय होतं एक्झाम्पल सोडवायला मदत मिळते. मित्रांनो अजून काय एक्झाम्पल घेऊ. 45 गुणिले मला 25 करायचं आहे. मी काय करणार ह्या 45ला 4 ने भागणार. 4 एक्के 4 4 एक्के 4 त्यानंतर राहिला 1 पॉईंट घेतला त्यानंतर 1च्या पुढे 0 जोडला. ओके त्यानंतर 4 दुने 8 त्यानंतर काय राहिले 2 4 पंचे 20. अशा प्रकारे 11.25 आलं. जे उत्तर आलं त्याला 100 ने गुणलं. 100 ने गुणल्यानंतर उत्तर काय येणार 1125. म्हणजेच 45 गुणिले 25चं उत्तर किती येतं 1125. मित्रांनो पुढच्या टाईपकडे जाऊया. पुढच्या टाईपमध्ये मित्रांनो आपण 50 ने गुणाकार करणार आहे. आता 50 ने गुणाकार करणारे म्हणजे आपण वेगळं काही शिकणार नाही. 5 ने गुणाकार करायला जी ट्रिक सांगितली ती वापरायची आणि पुढे अजून एक एक्स्ट्रा शून्य जोडायचं आहे. जमेल तेवढं करायला. एक एक्झाम्पल घेऊ 37 गुणिले 50 करायचं आहे. मी काय सांगितलेलं जी संख्येचा गुणाकार आपल्याला तुम्हाला 5 ने करायचा असेल तिला अर्धी करा. 37चा अर्ध किती येणार रे 18.5 येणार बरोबर ना. त्यानंतर आपण काय करतो तिला 10 ने गुणतो. तर इथे 10च्या ऐवजी तुम्हाला फक्त 100 ने गुणायचं आहे बरोबर ना. 100 ने गुणल्यानंतर उत्तर काय येणार 1850. 1 0 ने हा पॉईंट जाणार आणि 1 0 खाली आला. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पुढच्या टाईपकडे जाऊया. पुढच्या ठिकाणी आपण काय करतोय कोणत्याही संख्येचा 75 ने गुणाकार करायचा असेल तर काय करायचं. लक्षात घ्या 75 ने गुणाकार करायचा असलं तर तुम्हाला वेगळं काय करायचं नाही. मी तुम्हाला जी 25 ने गुणाकार करायची ट्रिक सांगितले. काय सांगितलं रे त्याच्यात जो कोणत्याही संख्येचा तुम्हाला 25 ने गुणाकार करायचा असला तर काय करायचंय त्या संख्येला 4 ने भागायचे आणि जे उत्तर येईल त्याला नंतर 100 ने गुणायचंय. तर यानं काय होतंय तुम्हाला 25 न त्या ह्याला संख्येला 25 न गुणल्यानंतरचं उत्तर येते. आता विचार करा 25 न गुणणार जर उत्तर आलं तर त्याचं 3 पट जर आपण घेतलं तर 75 न गुणलेल्याचं उत्तर येईल बरोबर ना. 25 त्रिक 75 असतं. जसं की आता जे एक्झाम्पल मी घेतलेलं तेच रिपीट करतो. 400 गुणिले 25 मला काढायचं तर मी काय करतोय रे 400ला 4 ने भागतोय आणि परत 100 ने गुणतोय. तर 400ला 4 ने भागल्यानंतर उत्तर किती येतंय 100 येते आणि 100 ने गुणल्यानंतर अजून 2 शून्य जोडले हे झालं 25 न. तर आता 25 त्रिक किती असतं 75 असतं. तर मग ह्या उत्तराची मी 3 पट घेतली तर याला 75 ने गुणल्यावर जे उत्तर येईल ते मला येईल बरोबर ना. मग उत्तर किती येणार 30,000. म्हणजे 400 गुणिले 75चं उत्तर किती येणार 30,000. म्हणजे कोणत्याही संख्येचा जर तुम्हाला 75 ने गुणाकार करायचा असला तुम्हाला काय करायचंय 25 ने गुणाकार करायला जी ट्रिक सांगितली ती इम्प्लिमेंट करायची आणि त्यानंतर जे उत्तर येईल त्याला 3 ने गुणायचंय. मित्रांनो आपण
पुढच्या टाईपकडे जाऊया. पुढची टाईप काय? 0.5ने गुणाकार करायचा आहे. आता मी तुम्हाला 5ने गुणाकार करायचा शिकवलेला आहे. कोणत्याही संख्येचा 5ने गुणाकार करायचा असला, जसं की मला 18चा 5ने गुणाकार करायचा आहे, तर मी तुम्हाला काय सांगितलेलं, त्या संख्येला अर्ध करा, 18चा अर्ध 9 आणि पुढे 0 जोडा, उत्तर आलं 90. पण आता 0.5ने गुणाकार करायचा असलं तर काय करणार आपण, तर फक्त अर्ध करायचं, पुढे हा 0 जोडायचाच नाही. जसं की मला 18 गुणिले 0.5 करायचे, तर मी काय करणार, हिला अर्धी करणार. 18ला अर्धी केलं, उत्तर किती आलं, 9 आलं. म्हणजे 18 गुणिले 0.5 म्हणजे किती येतं, 9 येतं. हे असं काय होतं, इथं 0.5 म्हणजे काय असतं रे, 1/2 असतं. म्हणजेच काय, 2ने त्याला फक्त भागायचं असतं. तर कोणत्याही संख्येचा तुम्हाला 0.5ने गुणाकार करायचा असलं तर तुम्ही काय करणार, त्या संख्येला 2ने भागणार. मित्रांनो, पुढचं काय, 0.25ने गुणाकार करायचा असलं तर काय करायचं, जे 25च्या बाबतीत झालं तेच. जसं की मी तुम्हाला काय सांगितलेलं, कोणत्याही संख्येचा 25ने गुणाकार करायचा असलं तर काय करायचं, त्या संख्येला 4ने भागायचं, नंतर 100ने गुणायचं. आता इथे 100ने गुणायची गरजच नाही आहे. जसं की जर तुम्हाला 400ला 0.25ने गुणायचं असलं तर तुम्ही काय करणार, ह्या 400ला 4ने भागणार. 400ला 4ने भागलं, उत्तर किती येणार रे, 100 येणार. पण ह्या 100ला पुढे 100ने गुणायची गरजच नाही. म्हणजेच कोणत्याही संख्येला जर तुम्हाला 0.25ने गुणाकार करायचा असेल तर तुम्ही काय करता, त्या संख्येला 4ने भागता, बाकी काही करत नाही. आता इथून पुढे जे 5च्या पटीतले जे प्रश्न होते, त्यात जे 5च्या पटीतला टाईप होता, जी शॉर्ट ट्रिक होती, त्यातला शेवटचा प्रकार मला वाटतं हा असेल. 1.5ने गुणाकार करायचं असलं तर काय करायचं. आता बघा, लक्ष देऊन ऐका. आता 12 आहे आणि 12ची मला 1.5 घ्यायची, म्हणजे 1.5ने गुणाकार करायचं आहे. तर एक तर तुम्ही काय करू शकता, 15 दुने 30, 15 एके 15, त्यानंतर ह्यांची बेरीज करून ते पॉईंट ॲडजस्ट करू शकता. किंवा अजून एक सोपी मेथड मी सांगतो, काय करायचं, 12ची पहिली 1 पट घ्यायची, म्हणजे 12 एके 12, आणि नंतर 12चं जे अर्ध असेल, हाफ असेल, ते त्याच्यामध्ये ॲड करा. 12चा अर्ध किती असतं रे, 6 असतं. दोघांची बेरीज करा, 12 आणि 6 18, म्हणजे 12ची 1.5 पट किती झाली, 18 झाली. म्हणजे जे आपण 15च्या बाबतीत वापरत होतो, 15च्या शॉर्ट ट्रिकमध्ये, तेच आपण इथे 1.5च्या गुणाकारमध्ये पण वापरतोय. जसे की 432 ची मला 1.5 पट घ्यायची आहे, तुम्ही काय करणार, 432 आहे असं लिहिणार, लिहिलं. त्यानंतर 432चा हाफ घेणार आणि इथे लिहिणार. 432चा हाफ किती होतो रे, 216, आणि ह्या दोघांची काय करणार, बेरीज करणार. 6 2 8, 3 1 4, 4 2 6, म्हणजे 432ची 1.5 पट किती असते, 648. आता लागोपाठ नैसर्गिक संख्यांचा गुणाकार कसं करायचा हे आपण शिकूया. लागोपाठ नैसर्गिक संख्या म्हणजे काय रे, 15 आणि 16, किंवा काय 15 आणि 16, किंवा काय येऊ शकतं रे, 11 12 8 9, त्यानंतर काय येऊ शकतं, 111 112, त्यापुढे काय येऊ शकतं रे, 87 गुणिले 88. आता हे जे सगळे मी एवढे सगळे नंबर लिहिले ते काय लागोपाठ आहेत, म्हणजे एकामागं एक आलेत. अशा संख्या आल्यानंतर यांचा गुणाकार आपण कसा फास्ट करू शकतो हे आपण बघूया. जसं की एक्झाम्पल हेच घेऊ, 15 गुणिले 16. तर इथे काय करायचं बघा, जी लहान संख्या आहे, 15 आणि 16 मध्ये लहान कोणती संख्या आहे, 15 आहे, तिचा वर्ग लिहून काढा. आता 15चा वर्ग किती असतो रे, 225 लिहिला, आणि तिच्यामध्ये पुन्हा एकदा तीच लहान संख्या मिळवली. 225 आणि 15 किती होतं रे, 225 आणि 5 230, आणि 10 240. 15 गुणिले 16 तुम्ही करून बघा, उत्तर 240 तुमचं मॅच होईल. अजून एक उदाहरण घेऊ, 32 गुणिले 33. लागोपाठ संख्या आहेत, नैसर्गिक संख्या आहेत, काय करणार रे, लहान संख्येचा वर्ग घेणार. लहान संख्येचा वर्ग किती, 32चा वर्ग किती असतो, 1024, आणि तीच लहान संख्या परत ह्या वर्गामध्ये मिळवणार. 32 मिळवली, 4 2 6, 3 2 5, 10 56, म्हणजे 32 गुणिले 33चं उत्तर किती आलं, 1056. मित्रांनो, अजून एक उदाहरण घेऊया. कोणतं उदाहरण घेऊ, 75 गुणिले 76. आता तुम्ही म्हणाले तर 75चा वर्ग कसा काढायचा, तर वर्गाची व्हिडिओ मी बनवून ठेवलेली आहे, ती तुम्ही चॅनलवरती बघू शकता. तर 75चा वर्ग किती होतो रे, 56 25, आणि त्याच्यामध्येच लहान संख्या पुन्हा एकदा 75 लहान आहे ती मिळवली. त्यानंतर उत्तर काय येणार रे, 75 आणि 25 किती असतं, 100 असतं. मग 56 मध्ये एक आला, 5700, म्हणजेच 75 गुणिले 76चं उत्तर किती आलं, 5700. तर मित्रांनो, अशा प्रकारे लागोपाठ नैसर्गिक संख्या आला तर त्यांचा गुणाकार आपण कसा जलद करायचा, कसा फास्ट करायचा हे आपण शिकलेलो आहे. तर मित्रांनो, आपण पुढच्या टाईपकडे जाऊया. आता ही या व्हिडिओतली मित्रांनो सगळ्यात शेवटची टाईप आहे.
ह्यामध्ये मी काय लिहिलं नाही की हे असलं तर काय करायचं. इथे मी तुम्हाला काय फक्त एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे. काय एक्सप्रेशन आहे रे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट कंप्लीट ए मायनस बी ब्रॅकेट कंप्लीट. आता याचा इथे काय यूज होणार आहे बघा, आणि हे आपण कोणत्या ठिकाणी वापरणार आहे. आता मी 2 संख्या लिहितो, 58 गुणिले 62. आता ह्या ज्या 2 संख्या आहेत यांच्यामध्ये फरक काय? बोटावर मोजण्या इतका आहे. आणि जो फरक आहे तो बघा, फरक किती 58 आणि 62 मध्ये? 4चा फरक आहे. आणि तो फरक काय आहे? सम संख्या आहे. तर 2 संख्यांमधला जर डिफरन्स हा बोटावर मोजण्या इतका असला आणि तो सम असला तर काय करायचं बघा. हे 58 आहे त्याला मी 60 वजा 2 लिहू शकतो. त्यानंतर हे जे 62 आहे त्याला 60 अधिक 2 लिहू शकतो. तर हे लिहिल्यानंतर काय होतं, हे ए मायनस बी आणि ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये हा गुणाकार येतो ना. ए मायनस बी आणि ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये येतो. इथे बघा 60 सेम आहे, 2 इकडे अधिक इकडे वजा होतं, इकडे अधिक होते. आणि ए मायनस बी आणि ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये जर असलं तर त्या एक्सप्रेशनला आपण काय कसं लिहितो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर पण लिहू शकतो. म्हणजेच इथे आपण ॲक्च्युलीमध्ये काय करू शकतो, तर 60चा वर्ग वजा 2चा वर्ग याचं उत्तर जर आपण काढलं तर ते उत्तर काय असेल आपलं? 58 गुणिले 62च्या गुणाकाराचं उत्तर असेल. आता 60चा वर्ग काढणं सोपं आहे. 60चा वर्ग किती असतो रे? 3600 असतो. 2चा वर्ग किती असतो? 4 असतो. 3600 मधून 4 गेलं किती येणार? 3596. म्हणजे 58 गुणिले 62चं उत्तर किती येणार? 3596. अजून एक उदाहरण घेऊन तुम्हाला समजून देतो. 19 गुणिले 23 करायचं आहे. 19 गुणिले 23 दोघांमधला फरक किती आहे? बोटावर मोजण्या इतका आहे, 4 आहे. मग आणि दोघांमधला फरक काय आहे? सम आहे. तर मी काय करणार, ह्या दोघांच्या मधली जी किंमत आहे ती घेणार. आता 19 आणि 23च्या दोघांना समांतर काय आहे रे? तर 21 आहे. मी 19ला 21 वजा 2 लिहू शकतो आणि 23ला 21 अधिक 2 लिहू शकतो. असं लिहिलेच हे माझं इक्वेशन ए मायनस बी आणि ए प्लस बीच्या फॉर्ममध्ये आलं. एची किंमत भेटली, बीची किंमत भेटली, तर मी काय करणार? एचा वर्ग वजा बीचा वर्ग करणार. ए काय आपलं 21 आहे, 21चा वर्ग वजा बी काय आहे 2 आहे, 2चा वर्ग केलं. उत्तर काय येईल रे? 21चा वर्ग किती असतो? 441. 2चा वर्ग किती असतो? 4 असतो. 441 वजा 4 केल्यानंतर जे उत्तर येईल ते आपलं 19 गुणिले 23च्या गुणाकाराचं उत्तर असेल. मित्रांनो अजून एक उदाहरण घेतो. 61 गुणिले 69. आता 61 आणि 69 हे बघा, ह्या दोन्ही संख्या ज्या आहेत यांच्यामध्ये फरक जो आहे तो बोटावर मोजण्यात काय किती आहे फरक रे? 8 आहे. आणि फरक काय आहे? सम आहे. तर काय करणार आपण? ह्या दोघांना समांतर जी संख्या आहे ती घेणार. आता 61 आणि 69ला समांतर संख्या कोणती असणार रे? 65 असू शकते ना? असू शकते. तर मी 65 वजा 4 असं 61ला लिहू शकतो ना. 65 वजा 4 लिहिलं. आणि 69ला मी 65 अधिक 4 लिहू शकतो. लिहिलं. हे लिहिलेलंच हे ए मायनस बी झालं, हे ए प्लस बी झालं. यातून मला काय एची किंमत भेटली, बीची किंमत भेटल्यानंतर हे इक्वेशन पण सापडलं. तर मी काय करणार? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 65चा वर्ग वजा 4चा वर्ग करणार. आता 65चा वर्ग किती असतो? 42 25 आणि 4चा वर्ग किती असतो? 16. म्हणजे 42 25 मधून 16 वजा केल्यानंतर जे उत्तर येईल ते आपलं 61 गुणिले 69 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. 4209 ह्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण गुणाकाराचे वेगवेगळे प्रकार कसे आपण फास्ट करू शकतो हे शिकलेलो आहे. जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा. जाता मित्रांनो एक अनाउन्समेंट आहे. टीम्स हाऊस तुमच्यासाठी घेऊन आले SSGDची कंप्लीट बॅच, ती पण फ्रीमध्ये. ह्या बॅचमध्ये मी पर्सेंटेजचा व्हिडिओ ह्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्यानंतर स्टॅटिक जीकेचा टेम्पल ऑफ इंडिया, भारतातील मंदिरं हा टॉपिक पण ऑलरेडी ह्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि शॉर्ट ट्रिकचे वर्ग कसा काढायचा हा टॉपिक आणि आज गुणाकाराचा हे 2 टॉपिक या चॅनलवर टाकलेले आहेत. तर राहिलेले टॉपिक पण लवकरात लवकर येतील. तर तुम्हाला काय फक्त करायचं व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.